गेले आता ते सांगतो म्हणजे आता येते ना आता. नाही लगेच ते म्हणले निरोप देतो राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच असं म्हणल्याच बोले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती ते तिथंच खात असतात पण तिथंच लगेच नुसते ओळवून बसायचं असं झालं सुरू. आम्हाला सगळं माहीत झालं हे काही नाही. दादा मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदे मंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय. राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाही आहे? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवली. शिंदे समितीचा हा विषय नाही. पण जाऊ द्या आता त्यांच्यात काही ठरलं असेल. तुम्हीच जावा. आमचा लय काळ तोड झालेलं आहे मराठीविषयी. सरसकट मागण्या मान्य करायच्या त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळ्यावर चर्चा झाली ना. आता मान्य करावा मी खरंच कदरून गेलो पवार बार चर्चा ते त्यांना माहिती. ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ घ्यायचे दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचलंय तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांचं कोणी विचारून घेतला 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणे. मग आता महिना काय आला पाहिजे? याच्यात आलंय ना. पण आमचा पुढे गेला का? आमचा नाही ते बारीक घालून होतो घालून आमचा ते सगळं आवाज ओढून गेले. सरकारचा प्रमुख असा असावा याच्यावर तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलंय बलिदान त्याच्यात नाटक नसा. बलिदान गेलं त्याचे लेकरं बाळ वगैरे पडले संसाराचे रात्रामुळे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत. कसं बस संसाराची घडी उभा करेल लेकरं बाळ शिकवेल आणि मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसली कंट्रोल नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचा होणार केसेस मागच होणार सगळं. त्याच्यात काही कंट्रोल नाही. लय विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना. आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औ संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही. कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातात आम्ही आता त्याच्याबद्दल निरोप पाठवतो तेव्हा माणूस थोडा वेळ घंटाभर वाटतो. काय होते तुम्हाला शिंदे समितीत पुन्हा काय येईल? शिंदे समितीला गोरगरिबात एक नाव कमी 58 लाख नोंदी दिल्यामध्ये 3 कोटी मराठा आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने चांगलं नाव कमी
मराठी त्यांना माघारी बोलत नाही म्हणून त्यांना पाठवले. याला खोपडत नाही इकडे यायला काळे बाजार करणारे हे. दादा शिंदे समितीची परत बैठक होते, सरकारी हस्तक्षेप न होता शिंदे कमिटी सगळं हँडल करते का? अब सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कमी हँडल करते. तिने जरा नाव कमी दिलं, तिने मराठीच्या मनात जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटीपर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देते. हे काय तोंडाचे झाले नाही हिंमत राहिला. अर